जन्माला आला त्याच्यातून आपल्याला काही बदल करता येतील आणि कसं आपल्याला चांगल्या जीवनाची वाटचाल करता येईल ते आपल्याला दुसरी स्त्री शिकवते. त्रिजटा तिसरी राजघराण्यात जन्माला आली, राजाची पत्नी होती, दिसायला कुलवान होती, शिलवान होती, सौंदर्यवती होती, पण विचारामध्ये कोण होती? मंथरा होती. एका विचारात त्या मंथरेनं रामायण घडवलं. म्हणून शेजारी जर म्हणत असली कीर्तनाला जाऊ नको बाई, तू कीर्तनाला चालली तरी म्हणायचे बाय आत्ता नवी साडी घालून येते, तिथंच उभी राह. तिच्या समोर नवी साडी घालून चटक पटकन काय करायचं? कीर्तनाला यायचं. अशा कुठल्याच मंथरेचे शब्द आपल्या कानात जाऊ द्यायचे नाही. अशा एखाद्या मंथरेचे शब्द आपल्या कानात गेले तर ती मंथर आपलं काय घडवते? आपल्या घराचं रामायण घडवते. आणि तिसरी स्त्री कैकेयी हिनं त्या रामाला वनवासाला पाठवलं. त्या रामाची संगत करणारी, साथ करणारी आणि उद्या ज्यांचा राज्याभिषेक होणार होता त्या राजाला आज वनवासाला पाठवलं आणि त्याच्या मागे हसत हसत वलकल घालून जाणारी माझी माय सीता आई साहेब होती. म्हणून जीवनामध्ये फक्त आणि फक्त आचरण करा तर माझ्या माईचं करा. ज्ञानेश्वर संत संग दे सदा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. सुकामने गर्भवासी सुकामने गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत स्थळी प्राप्त वेळेमध्ये माऊली ज्ञानोबा जशी बुद्धी दिली, शिवशंभोनी जशी कृपा केली, जसा मर्यादा पुरुषोत्तमाने माझ्या डोक्यावर वरदस्त ठेवला त्याप्रमाणे सरस्वतीने बुद्धी दिली, तसा या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही. संप्रदायामध्ये अनेक अभ्यासक आहेत, अनेक वेगवेगळ्या अभ्यासाच्या वतीने जे काही अर्थ आहेत ते वेगवेगळे असू शकतात. जे काही मी बोलले की माझ्या वाणीतून निघलं ते माझ्या श्रीगुरूंचं आहे. जर कुठे एखादा शब्द बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द म्हणून वाटला असेल तर थोडं मोठं अंतकरण करून लेकराला पदरात घ्यावं किंवा मोठं अंतकरण म्हणून
माझ्या वाणीचा दोष, माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मी तुमच्या पुढे पदर पसरते. ते माझं मला वापस द्यावं. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे त्या दादांना सुद्धा खूप आभार. शेवटी मळा हिरवा गार झाला, पाणी कोणाचंच माहित नाही असं व्हायला नको. ज्यांची सिस्टीम आहे त्यांची किंवा मंदिराची सुंदर, या मंदिराबद्दल एवढंच वाटतं कि मी थोड़ा बोलते म्हणून बोलून जाईल. इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं होती. इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं होती. मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए. अशा पद्धतीचं भव्य सुंदर वर्णनापलीकडचा आजचं नियोजन. तुमच्या कोकणातला माझा पहिलाच प्रसंग. आम्ही येतो पण त्या खेळच्या पलीकडे तिकडेच येतो. एवढ्या म्हणजे रिस्क घेत नाही एवढ्या दूरची. पण चला, श्रीरामांनी सहकार्य केलं, बुद्धी दिली, ते माझं बळ बनले. जसा सेतू बांधायला हनुमंतरायांनी मदत केली तशी आज मला त्यांनी मदत केली. खड्ड्यातून वर, खड्ड्यातून वर, खड्ड्यातून वर. मला काय सांगा, बाजूचा दूर दूर होत होता. सापडतंय का नाही, सापडतंय का नाही. प्रत्येक पाठीला अशी डोळे फाडून फाडून बघायचं काढून हीच पाठी आहे का. तिला जायची म्हणजे रामवाडी काय येईना, कुठं आहे काय माहिती. वर आला मी त्या टेकड्यावर थांबलो. आता बोलूनच जाते, पुन्हा तुम्ही भेटते का नाही माहिती. काय सांगावं, भेटे माणसाचा क्षणभराचा भरोसा नाही. त्या टेकड्यावर आलो, आम्हाला वाटलं तिकडे लाइटिंग लागली, तिकडे रामवाडी म्हणजे रामेवाडी काय, तिकडे गाडी होतं, गाडी इकडे वळली आणि पण काही दिसेना. मला आता पुन्हा गच्चा झाला, बसलो गड्या म्हणला आता पुन्हा. परंतु करून घेतलं. करता करविता ईश्वर आहे. हे धर्म कार्य असं चालू राहू द्या. प्रभू श्रीरामांची मूर्ती, हा सोहळा, हे मंदिर, खरंच मी जिथं जिथं महाराष्ट्रात जाईल तिथं तिथं तुमच्या मंदिराचं गुणगान करेल. माझे शब्द अपुरे. नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही. तुमचा पाहुणचार लय म्हणजे इतका हृदयापासून आभार. तुमची ते काजूची भाजी, मग तिचं नाव माहित नाही बरं, समजून घ्या. ते काजूची भाजी, आणखी तुमच्या तांदळाच्या भाकरी आणि अप्रतिम भोजन, प्रसाद, अप्रतिम नियोजन आणि अप्रतिम म्हणजे दादांनी विश्वास केला आणि मला किंवा माझं कीर्तन सेवेला इथे करण्याचा योग इथे दिला त्यांनी. त्याच्याबद्दल त्यांचे आभार, तुमचे आभार. आणि तुम्ही आज प्रभू श्रीरामांच्या दरबारात बसलात, स्वतःसाठी अशी बेस्ट टाळी वाजवायची. आणि आता घरी जाऊन आरशात बघून म्हणायचं, बाई ग खतरनाक. म्हणजे आनंदी जगायचं. एवढाच एकदा जन्म मिळालाय, छान जगा. स्त्री मातेचा आदर करा, गोमातेचा आदर करा, धर्माचं रक्षण करा, भारत मातेवर प्रेम करा आणि वारकऱ्यांचा जो असा तुम्ही सन्मान करता, आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना. असेच मंगल कार्य, मोठे मोठे नियोजन तुमच्या हातून घडो, एवढं बोलून आजच्या सेवेला पूर्ण आहे. जय विठ्ठल. तुका भाडे Oh